नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी पण अगदी मजेत आहे. तर आज आपण बघणार आहोत डाळ दाण्याचं पीठ. त्याला डाळ दाण्याचं पीठ म्हणतात, कोणी त्याला एसूर म्हणतं, कोणी एसवार म्हणतं आणि कोणी कणीचं पीठ म्हणतं. तर याच्याने नॉनव्हेजच्या भाज्या इतक्या चवीला अप्रतिम लागतात, खूपच छान लागतात. तर त्या दिवशी आपण काय पाहिलं? धना पावडर. दुसरं आता काय आज आहे? डाळ दाण्याचं पीठ, जे आपण भाजीला घट्टपणा येतो आणि चव पण खूप छान लागते. आणि मी आता तुम्हाला सर्वच रेसिपी एक एक टाकणार आहे. नॉनव्हेजचा सगळ्यात महत्त्वाचा सिक्रेट मसाला कोणता असतो? हॉटेलच्या भाज्या वेगळ्या का लागतात आणि आपल्या घरच्या भाज्या का वेगळ्या लागतात? तर मी तो सिक्रेट मसाला तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर मी खानदेशी काळा मसाला पण शिकवणार आहे तुम्हाला. प्रत्येक भाज्यांचे मसाले खरं सांगायचं तर वेगळे असतात. त्यामुळे आपण म्हणतो की आमच्या भाज्या अशा का बनतात, बाहेरच्या हॉटेलच्या भाज्या अशा वेगळ्या का राहतात किंवा कोणाच्या हातच्या कशा. तर तुम्हाला मी सांगते, घरगुती आपल्या महिलांना जास्त माहिती नसतं. जेव्हा आपण हॉटेल लाईन, आता माझे आहे त्यामुळे मला माहिती, प्रत्येक भाज्यांचा मसाला वेगळा असतो. कोरड्या भाज्यांचा पण मसाला वेगळा असतो. घरातलं आपण बायका काय करतो, काळा मसाला, लाल मसाला सगळं एकत्रच कोणत्याही भाजीला, सुक्की भाजी असो, लाल पातळ भाजी असो, टाकतो. तसं नसतं. तर पातळ भाजीचा मसाला वेगळा असतो, सुक्या भाजीचा मसाला हा वेगळा असतो, भेंडी आणि बटाट्याचा मसाला वेगळा असतो. तर मी तुम्हाला प्रत्येक मसाल्याच्या रेसिपी दाखवणार आहे, लवकरच दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता आज आपण पाहूया डाळ दाण्याचं पीठ. तर चला, तर मग आता तुमचा फार वेळ घेतला, वेळ न वाया घालवता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते आणि तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा. इथे मी एक वाटी गच्च बघू शकता, पावशेला वर आहे. तर इथे मी एक वाटी गच्च बाजरी घेतलेली आहे. त्या वाटीच्या अंदाजाने मी अर्ध्या वाटीला थोडं आणि गच्च वाटीला थोडंसं कमी एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी हे 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे, बघू शकता हे. आणि ह्या चमच्याने माप घेतला आहे. तुम्ही घरातला असा चमचा घेऊन आणि सर्व माप घ्यायचं आहे, कुठली पण वाटी असो. एक वाटी बाजरी, अर्ध्या वाटीला थोडंसं वर आणि गच्च वाटीला थोडं खाली एवढी चणा डाळ घ्यायची आहे. आणि असे 2 चमचे, तुमच्या घरातले कोणते असो, हे 2 चमचे तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी हा 1 चमचा मोठा आणि अर्धा 1.5 चमचे इथे मी आपले साधे जिरे घेतलेले आहे. त्यानंतर इथे धणे घेतले आहे. धणे हे 2 चमचे धणे आहे. इथे मी दगडी फूल घेतलेले आहे, हे पण 1 चमचा आहे अंदाज याच्यानुसार. हे म्हणजे हा 1 चमचा दगडी फूल आहे, हे बघू शकता तसे असतात. त्यानंतर एक जायपत्री घेतली आहे, पण बघू शकता एकच घेतलेले आहे, खूप नाही. आणि इथे 1 चमचा शहाजिरे घेतलेले आहे, ह्याचे बारीक शहाजिरे घेतले आहे आणि बडीशोप. तर चला, तर मग आपण मसाला भाजून घेऊया. सॉरी, इथे जायफळ घेतलेलं आहे. जायफळ पण तुम्ही बघू शकता ते केवढं घेतलं आहे, अर्ध्याला पण थोडं कमी. 1 जायफळ फोडून त्याचा अर्धा भाग घेतलेला आहे आणि अर्ध्याला थोडंसं कमी घेतलेलं आहे. छोटा असेल तर अर्ध घ्या आणि मोठं जायफळ असेल तर अर्ध्यातून 1 छोटा तुकडा बाजूला काढून घ्या. एवढंच जायफळ घेतलेलं आहे. तर आता आपण मसाला भाजून घेऊया. इथे गॅसवर कढई तापली. सर्वप्रथम पहिले आपण बाजरी भाजून घ्यायची आहे चांगली लाल. बाजरी आता चांगली लाल करून घ्यायची आहे भाजून. आणि इथे मी तुम्ही बघू शकता लवंग, मिरे, दालचिनी असं काही घेतलेलं नाही, कारण की आपण धणा पावडरमध्ये मी थोडं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला काळा मसाला, गरम मसाला पण शिकवणार आहे. तर त्यात पण त्या वस्तू येणार आहे, त्याच्यामुळे आपण खूप, नाही तर ती भाजी एकदम गरम पडेल आणि तिखट होईल. त्यामुळे मी याच्यामध्ये फक्त तुम्ही बघू शकता ते दगडी फूल आणि हे घेतले शहाजिरे, बडीशोप आणि एक तमालपत्र नाही घेतले, सॉरी, इथे फक्त एक ही रामपत्री घेतलेली आहे. फक्त एक घेतलेले आहे. याच्यातच एवढा वास असतो ना, तर खूप छान होतं. त्यामुळे ही एकच घ्यायचं आहे, बाकीचे खडे मसाले घेतलेले नाही. बाजरी बघू शकता लाह्या फुटून राहिले, इतका छान तडतड आवाज येत बघा. पांढऱ्या लाह्या असतात ना, आणि बाजरी मस्त भाजून घ्यायची आहे सर्व. बाजरी बघू शकता किती छान लाल झालेली आहे. बाजरीच्या लाह्या पण फुटलेल्या आहे. इथपर्यंत बाजरी भाजून घ्यायची. बाजरीचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे, एकदम छान अशी लालसर ब्राऊन डार्क आलेला आहे.
आणि ह्या पांढऱ्या पांढऱ्या दिसत आहे ना तुम्हाला, या लाह्या पण फुटलेल्या आहे. इतपत बाजरी भाजून घ्यायची आहे. तर आपण बाजरी काढून घेऊया. आता आपण जी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे तर ती पण टाकून घ्यायची आहे आणि त्यातच तांदूळ पण टाकून घ्यायचे आहे. आता हे पण चांगल्यापैकी लाल भाजून घ्यायचे आहे. आता हे पण झाले आपलं डाळ तांदूळ मस्त भाजून बघू शकता. आता हे पण काढून घेऊया. तर यामध्ये आपण दही टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर जिरे पण टाकून घ्यायचे आहे. बडीशोप वगैरे सगळंच हा खडा मसाला पण टाकून घ्यायचा आहे. इथे लाल मिरच्या दाखवायच्या राहून गेल्या होत्या. 4-5 लाल मिरच्या पण घेतल्या आहेत. आता हे चांगल्यापैकी भाजलं गेलेलं आहे. आपण आता हे पण काढून घेऊ. हा झाला फ्रेंड आपला आता डाळ दाण्याचा मसाला तयार. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. अशा पद्धतीने सर्व भाजून घ्यायचं आहे. आता हे एकदम थंड होऊन जाऊ द्या आणि मग नंतर मिक्सरला दळू. जर तुमचं जास्त असेल, समजा अर्धा किलो बाजरी डाळ वगैरे सगळं जास्त असेल तर तुम्ही गिरणीतून दळून आणा. आता मी सध्या थोडाच केला आहे, माझ्याकडे आहे म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढा बनवते. त्यामुळे मी आता हा फक्त थंड झाला की मी मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे आणि बारीक चाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर तुमचं जास्त असेल तर तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता. ते मस्त बघा किती छान घमघमाट तर वास सुटला ते. पण दिसाय बघा कलरवरूनच मला कळेल की आपल्या नॉनव्हेजच्या भाज्या कशा बनतील. याच्याने चवीला एकदम भन्नाट लागतात. सावजी चिकन, सावजी मटन वगैरे आहे तर त्याला सगळ्याला हेच पीठ वापरतात. डाळ दाण्याचं पीठ म्हणतात. परभणीकडे याला एस्वार म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडच्या साईडला कोणी डाळ दाण्याचं कणीचं पीठ म्हणतात. हे अशा पद्धतीने सर्व करून घ्यायचे. याला अनेक नाव आहे. कणीचं पीठ म्हणतात, डाळ दाण्याचं पीठ म्हणतात, एस्वार म्हणतात, एसूर म्हणतात. तर याला एवढे नाव आहे. तर तुमच्याकडे जे म्हणत असेल मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथे याला डाळ दाण्याचं पीठ म्हणतात किंवा एसूर म्हणतात. तर याने जसं कारमधल्या आपण भाज्या खातो तर तशा सेम भाज्या त्याच चवीला बनतात. खूपच सुंदर लागतात. 1 चमचा जे आपल्या नॉनव्हेजच्या अंडा करी, शेवची भाजी बनवू शकता तुम्ही. वांगे बटाट्याची पण भाजी याच्यात करू शकता. ते चवीला एकदम भन्नाट. तर आपण थंड झाल्यावर दळून घेऊया. आपले डाळ दाणे झाले आहेत थंड. बघू शकतात मिरच्या पण किती छान बारीक झालेल्या आहे. बघू शकतात हाताने सुद्धा बारीक होऊ राहिल्या. पाहिलं असं या पद्धतीने खमंग भाजायचं आहे. आणि बाजरीचा कलर, तांदळाचा कलर आणि डाळीचा कलर सगळं तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. सेम ह्या पद्धतीनेच भाजायचं आहे. असं भाजल्याने भाजी पिठाळ पण लागत नाही आणि दुसरी असं की भाजीची तर्री पण जात नाही. भाजी पिठाळही लागणार नाही आणि भाजीची तर्री पण जाणार. खूप छान भाजीचा कलर येईल आणि टेस्ट पण खूप छान. तर आपण याच्यामध्ये लवंग मिरे वगैरे काही टाकलेले नाही. तर मी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आता सिक्रेट मसाला दाखवणार आहे नॉनव्हेजचा. तर तो आता बनवायचा आहे. त्याच्यात पण आपले खडे मसाले येणार आहे. त्यामुळे आपण हे फक्त सिंपल पद्धतीने भाजायचं आहे. आणि एवढे जे मी मसाले दाखवले आहेत तेच टाकायचे आहे. लवंग मिरे, दालचिनी, तेजपान वगैरे टाकायचं नाही कारण की आपण धणा पावडर पण बनवली आहे. आता हा दुसरा मसाला आहे नॉनव्हेजचा. अजून मी तुम्हाला 2 प्रकार शिकवणार आहे मसाल्याचे वेगळे. त्यामुळे तुम्ही आता फक्त नॉनव्हेजचे 2 प्रकार अजून वेगळे येणार आहे या भाजीमध्ये.
त्याच्यामुळे आपले किती झाले नॉनव्हेजच्या भाजीला 4 मसाले. तर भाजी तर चवीला अप्रतिम राहणार आहे, पण पार बाहेरपर्यंत वास सुटणार आहे. फक्त अशा पद्धतीने हे दाणे तुम्ही भाजून घ्यायचे आहे. तर चला, तर मग आता मी मिक्सरला दळून घेते. जास्त असेल तर तुम्ही शक्यतो गिरीतूनच दळून आणा, म्हणजे छान बारीक होते पावडर. आणि थोडं असेल तर असं मिक्सरच्या भांड्यात दळून घ्या. माझ्याकडे ऑलरेडी खूप आहे हे पीठ हॉटेलसाठी लागणार म्हणून, पण मी हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी थोडंच केले आहे भाजणी, की आम्ही काय वापरतो म्हणून. तर चला, तर मग आता हे मिक्सरला बारीक करून तुम्हाला दाखवू. चला फ्रेंड, आपलं मस्त मिक्सरमध्ये वाटून बघू शकता किती छान झालं आहे. कलर पण पाहू शकता किती मस्त कलर आला, एकदम ब्राऊन. तर भाज्याचाही कलर विचार करा असाच येणार आहे. खूप छान आहे, एकदा नक्की बनवा. तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगाल बनवल्यानंतर आणि भाजी खाल तेव्हा, की खरंच ताई तुम्ही खूप छान रेसिपी दिली म्हणून. तर आता हे खूप छान डाळ दाण्याचं पीठ झालं आहे. तुम्ही एकदा नक्की मी जसं केलं सेम त्या पद्धतीने करा. 100% तुमच्या भाजीचा वास अख्ख्या घरामध्ये दरवळेल. आणि दुसरं असं की आता मी तुम्हाला अजून चिकन मटनचा सिक्रेट मसाला शिकवणार आहे, की जो हॉटेलमध्ये वापरतो तो, की त्या भाज्या वेगळ्या का लागतात आणि घरातल्या का वेगळ्या लागतात म्हणून. तर तो पण मसाल्याची रेसिपी मी लवकरात लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेल. काळा मसाला, खानशी मसाला, त्याच्यानंतर सावजी मसाला पण टाकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं नॉनव्हेजचा जो सिक्रेट मसाला असतो, की भाज्या अप्रतिम कशाने बनतात, तर तो मसाला मी आता लवकरात लवकर तो देणार आहे. नंतर पातळ भाज्या आणि कोरड्या भाज्यांचा मसाला वेगळा असतो, तर कोरड्या भाज्यांचा पण मसाला मी तुम्हाला दाखवणार आहेत. कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय फ्रेंड.